शेतकरी कामगार पक्ष असा एक पक्ष आहे की ज्याची पाण्यामुळं खोल रुतरीत आहेत आणि त्यामुळे काही परिणाम होत नाही. आमच्या गावचं असं एक नेतृत्व अर्थात या ठिकाणी एक सत्कार होत आहे. अर्थात बेलुशी गावचे नेतृत्व आणि अर्थात माजी चेअरमॅन माजी ब्रँच मॅनेजर सन्माननीय अनंत पांडुरंग थळे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी पप्पू शेठ अर्थात आसवाजी पाटील यांना विनंती करतो आहे की आपण एक सन्मान घ्यायचा आहे. खरंच मंडळी राजकारण मी म्हटलं की अनेक स्थित्यंतर होतात, अनेक बदल होतात, परंतु शेका पक्ष असा पक्ष आहे की ज्याची पाळंमुळं खोलवर रुतलेली आहेत आणि त्यामुळे किती वादळ आली तरी या पक्षाला फरक पडत नाही. असंच एक नेतृत्व आमचं बेलुशी गावचं अर्थात अनंतजी थळे अर्थात भाई थळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतो शेठ यांना की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच बेलुशी पूर्वयोग संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुनीलजी थळे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतोय सुनील थळे यांना आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय आसवाजी पाटील यांना आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. बेलुशी गावचे पूर्वयोग संघटना अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी थळे. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी धन्यवाद, षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. हॅलो चेक थँक्यू. दोन जिंकलेल्या संघांमध्ये या ठिकाणी बॅटल रंगलेला आहे. एका बाजूला 7700 जिजाऊ चेंढरे आणि रोहांशू 11 केतकीचा मळा या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. प्रसाद स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण यश पाहतोय. ज्या यशने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. गोलंदाजी मार्कर स्वतः संघनायक रोहांशू 11 केतकीचा मळा संघाचा मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद आणि मनीष एकाच संघात खेळतात. मग गावचा क्रिकेट चा विचार केला तर आणि त्याच अनुषंगाने पहिला शॉट खेळला होता प्रसादने 4 धावांसाठी. पुढील चेंडू कशा पद्धतीचा असेल लेफ्ट मधोमधी विकेटने हलक्या हाताने खेळून काढण्यास सन्मान दिलाय. कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं आहे आणि हा सन्मानपूर्वक खेळलेला हा फटका प्रसादच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव म्हणजे 2 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. यश डांगली या खेळाडूचा आपण विचार करतोय. मागील मॅच मध्ये 44 धावांची झुंजार खेळी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. या इंटरेस्टिंग मॅच मध्ये एका महत्त्वाच्या मॅच मध्ये एका इम्पॉर्टंट मॅच मध्ये स्वतःला सिद्ध आता त्याला करावं लागेल. पुन्हा एकदा मनीष यावेळचा हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड मैदानाच्या बाहेर सिक्सर. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थैंक यू सो मच. ना आओ देखा ना ताओ इस गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. डायरेक्ट बॉल मारला कारण चेंडू आपटला होता. पटकी हुई गेंद, इस गेंद को देखा जाना पहचाना मिड विकेट सीमा रेखा के बाहर भेज दिया. 6 रन केले. अशाच पद्धतीचं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय. 11 धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय. एक चौकार, एक एकेरी धाव आणि हा षटकार 11 धावा लेफ्ट मधोमधी विकेटने महागड षटक. यावेळी अंधाधुंद फायरिंग कव्हर्सच्या रिजन मध्ये अफलातून स्ट्रोक खेळलाय परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अफलातून फिल्डिंगचा नजारा पेश झालाय आणि खरोखरच गोलंदाजाला अशा पद्धतीच्या साथीची फार आवश्यकता असते. जेव्हा स्वतःची गोलंदाजी खराब होते तेव्हा क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली, चांगली फिल्डिंगचा नजारा पेश केला तर काही धावा वाचू शकतात आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपण पाहिलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकेरी धावेने धावफलक पुढे गेलाय. 12 धावसंख्या. प्रसाद 9 ऑन स्ट्राईक. यावेळी आपण पाहतोय सरळ बॅटने अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रात मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत असताना प्रसाद सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. एक चोरटी धाव. चीते की चाल और बाज की नजर और प्रसाद के रन पर कभी संदेह नहीं करते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्याच्या डोळ्यांवर पापणी पडते ना पडते तोपर्यंत डोळ्याच्या खालून ही चोरी करून गेलाय पोलीस प्रसाद. धावेची चोरी झालेली आहे. धावसंख्या 13 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. यश स्ट्राइक एंडवर आहे.
यावेळचा हा बॉल फिल्डिंगला अनुसरून खेळला होता, जाणलं होतं तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे शॉटला थोडंसं कंट्रोल केलं आणि एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये का झालं बघा ना. चेंडू हातामध्ये ठेवला, थांबला आणि थांबला तो संपला असं आयुष्यामध्ये नेहमी म्हटलं जातं आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहिलं. प्रसादने चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली, कारण प्रसाद त्याच्या शाळकरी जीवनामध्ये चांगला खो खो पटू होता आणि त्याचं प्रात्यक्षिक धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने या ठिकाणी ती धाव घेतली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 15 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने 15 धावा तर जमावलेल्या आहेत. 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघाने, या दोनही संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. हा सामना जिंकला तर डायरेक्टली आराम करायला घरी जावं लागणार आहे, क्वालिफिकेशन मिळणार आहे. या सर्व गोष्टी आहेत, एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागणार नाहीये आणि या सर्व गोष्टींना अनुसरून आता दोनही संघांना खेळ करावा लागेल. रोहांशू 11 केतकी जांभळा संघाचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना त्या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली. समोर जरूर या ठिकाणी नागेश सिद्ध होता, इन्फॉर्म बॅट्समन, परंतु त्या फलंदाजासमोर ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली होती ना, वाखाडण्याजोगी. परंतु चॅलेंजेस वेगळे असतात, मॅच वेगळी असते, इंटरेस्टिंग मुकाबला आहे आणि या इंटरेस्टिंग मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जरूर या ठिकाणी आपण मॅचमध्ये होते. चिवताई आता आपण पाहतोय ज्या महिला वर्गाचा बचत गटांचे जे स्टॉल आहे तिथे भेट देण्यासाठी गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महिलांना सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्माननीय चिवताई आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर अभिषेक नाईक आबू, मॅन फ्रॉम चिराट. यावेळेला त्याचा स्वागत करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आकाशामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज प्रसाद पाटीलला मैदान सोडावं लागेल. सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. फटक सर, असं नेहमी म्हणतात ना, संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते आणि लढायलाच पाहिजे. कारण एका एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अर्थातच आपण पाहतोय अलिबागमधील डे नाईट स्पर्धा 5 लाखाची पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि आझाद 11 कुरुळच्या मैदानावर आपण पाहतोय, आझाद मैदान कुरुळचं, आणि अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी आहेत, 7 प्रेक्षक गॅलरी आहेत, सुसज्ज असं स्टेज आहे, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे, त्यानंतर आपण पाहतोय टॉस बॉक्स वेगळा आहे, तिथे मात्र बाईक्स आहेत, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी असे सर्व आयोजन आहेत आणि या सर्व संकल्पनेतून साकारित सर्व खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि स्वतःला प्रूव्ह करावंच लागेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक नाईक आबूने पहिला चेंडू थोडासा स्लोअर वन टाकला, आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला होता, गुडलेन स्पॉटवरचा, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि फलंदाज प्रसादने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळत असताना तिथे मात्र चुकी केली आणि डॅडींचं वाक्य आहे, चुकीला माफी नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राणा मोरे. आता झी मराठीवर सिरियल लागायची राणा दादाची, आता या राणा दादासारखी फलंदाजी करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण प्रत्येक सिनेस्टारला फॉलो करत असतो तर या राणा मोरेला कशा पद्धतीने फॉलो केलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहणं मोठं रंजकतेचं ठरणार आहे. कारण गोलंदाज राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, आउटसाइड ऑफ स्टंपला कदाचित यॉर्कर चेंडू येऊ शकतो. टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, लेन वर कंट्रोल आहे आणि परंतु पंचांना न आवडणारा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, 2 हात समांतर, धाव येते अवांतर, वाईड बॉलचा इशारा देऊन जाईल. अर्थातच पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना राणा मोरेचा आपण विचार करतो या ठिकाणी. राणा मोरे स्ट्राईक एंडला, अभिषेक नाईक आबू चिराटचा आहे. या खेळाडूकडे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता आहे आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक, शेवटचं षटक पहिल्या सत्रामध्ये टाकत असताना आपण पाहतोय राईट हँड राऊंड द विकेटने. यावेळचा फुल टॉस बॉल त्याला कनेक्ट करता आलेला नाहीये आणि पुनश्च एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 2 हात समांतर, धाव येते अवांतर, अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. 17 धावा आणि अशुभ अंक आपण फाटक सर म्हणतो की 17 धावावर या
धावसंख्येवर किंवा या आकड्यावर कधी कधी धक्के लागतात, कधी कधी विकेट्स डाऊन होतात, कधी कधी मोठे फटके लागतात, परंतु अशुभ असं काही नसतं. तुमच्या नशिबात जे असणार ते तुम्हाला जरूर मिळणार. कारण प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती. कारण प्रेम पूर्ण झालं ते फक्त रुक्मिणीचं, कारण गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. पंचांशी वादविवाद करायचं नाहीये. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. पंचांशी वादविवाद करायचं नाहीये. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. त्यामुळे लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आहे. अंपायरने व्हाईट बॉल दिलेला आहे, त्यामुळे प्लेयर रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे अंपायर डिसिजन जो काही असेल तो मान्य करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 17 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. लगातारचे 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत, त्यामुळे संभ्रमात किंवा पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय जरूर, परंतु अंपायरने एकदा डिसिजन दिला म्हणजे दिला. एकदा दुकानदाराला किंवा दुकानदाराकडून एकदा एखादी गोष्ट घेतली म्हणजे घेतली, मग ती रिटर्न केली जात नाही. आणि तशाच पद्धतीचं चित्र मैदानामध्ये आहे. एकदा डिसिजन दिला मग दिला, फायनल डिसिजन. राणा मोरे स्ट्राईक एंडला आहे. आता मात्र 2 व्हाईट बॉल टाकल्यानंतर एखादा घातक तेज तर्रार भन्नाट वेगाचा चेंडू येऊ शकतो. तो स्क्वेअर लेगच्या दिशेला जाऊ सुद्धा शकतो. फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. निर्मनुष्य जागेत, रिकाम्या जागा भरा. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. फाटक सर, मी नेहमी म्हणत असतो, आदत इज मोर डेंजरस दॅन मोहब्बत. तुमच्या सवयी या प्रेमापेक्षा खूप घातक ठरू शकतात. कारण आपण प्रॅक्टिस करत असताना कधी कधी हाफ पॅन्टवर जातो, कधी कधी चप्पलवर जातो, कधी कधी शूज घालून जातो, कधी कधी मोबाईल यूज करतो, कधी कधी सावलीमध्ये फिल्डिंग करतो. आणि अशा कंडिशन जेव्हा मॅचमध्ये येतात, जेव्हा तुम्हाला तिथे फिटनेसची आवश्यकता असते, तिथे मात्र तुमच्याकडून चुका होतात. आणि इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना फुलटॉस चेंडू टाकला, दिशा दाखवली फक्त चेंडूला, आणि धावसंख्येचा आलेख 21 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. राणा मोरे बघा, घुटनाट एक तमाशा देख, इम्प्रोवाइज केले स्वतःला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये फ्रंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल आणि पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला सांगून जाईल. यावेळी उलटा फुलटा रिव्हर्स स्वीपचा फटका लागला तर मुरुम नाहीतर माती. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव. थँक्यू सो मच. चौकार हॅट्रिक करणारा या स्पर्धेतील दुसरा खेळाडू. निशांत कडवेने लागोपाठ 4 चौकार मारले होते, आणि राणा मोरे आपण पाहतोय याने लगातारच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकलेले आहेत. आता मात्र आबू थोडासा प्रेशर मध्ये आहे. दबाव दडपण, फुल टॉस चेंडू टाकलाय, स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. समीर चेंडू खाली आलाय. एका धावेची पूर्तता होणार आणि खऱ्या अर्थानं स्ट्राईक सुद्धा रोटेट होणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 जरूर झालेल्या आहे. आमचे लॅपटॉप ऑफ दी लॅपटॉप धरणे सर सांगतायत की 30 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक या अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी असताना 30 धावसंख्या. चांगला पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपण दोनही फलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा यावेळचा हा बॉल जास्त काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पकडेल झेल, संपेल खेळ यशचा. फलंदाज यश इज गॉन. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच. आता फाटक सर, विचार करण्यासारखी गोष्ट होती, कारण 30 धावा तर आल्या होत्या, या ओव्हरमध्ये धावा सुद्धा आल्या होत्या, आणि शेवटचा चेंडू होता. काही गरज नसते. आणि मी माझ्या भाषेमध्ये नेहमी म्हणत असतो, मौसम मस्ताना गरज नसताना खेळलेला हवट का. अंगलठी आलाय खऱ्या अर्थाने. 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघाच्या यशने इथे मात्र चुकी केली, आणि चुकीला माफी नाहीये. प्रयत्न आता मात्र गोलंदाजाने केले.
मी नेहमी म्हणत असतो स्वतःच्या काबिलियतवर कधी तुम्ही शक करू नका. तुमची काबिलियत तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त जरूर करेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, मॅन फ्रॉम पेढांबे, प्रणीत म्हात्रेचं आगमन झालंय मागील मॅच मध्ये. चला शॉर्टेस्ट मीटिंग पंच मॅच चालू करून घ्या. आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 विकेट डाऊन आणि 30 धावसंख्येचा आलेख आपण स्कोर कार्डवर पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने धावसंख्या इथे मात्र लुटलेली आहे. परंतु महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत, हे सुद्धा जमेची बाजू असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या रोहांची 11 केतकीचा माळा संघाची. आता मात्र कैवल्य पाटील, मनीष आणि बाकी अन्य खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये थोडासा डिस्कशन होते आणि हे डिस्कशन करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र मैदानामध्ये थोडासा संभ्रमामध्ये आहेत पंच सुद्धा. काय घडलंय मैदानामध्ये हे सुद्धा सांगण्यासाठी आमचे आयोजक गेलेले आहेत की कशा पद्धतीने इथे मात्र काय होईल मैदानामध्ये, काय घडतंय मैदानामध्ये. परंतु आपण दोनही संघांचा विचार करतोय. मागील दोनही मॅचचा जर आपण विचार केला या दोनही संघांच्या, रोहांची 11 केतकीचा माळा या संघाने 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना ती मॅच एका क्रुशल मोमेंटला जिंकली. आणि 7700 जिजाऊ 11 चेंडरे या संघाने मात्र 1 साइडेड मुकाबला जिंकला. कारण धावांची लयलूट दोनही, तीनही, चारही फलंदाजांकडून अप्रतिमरित्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय दोनही संघ आता मात्र एक मॅच जिंकून एकमेकांसोबत आता उभे राहिलेले आहेत. आता मात्र काय घडलंय मैदानामध्ये हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. परंतु तत्पूर्वी आपण PNP चषकाचा विचार करूयात. आदरणीय सन्माननीय चिवताईंचा आपण विचार करतोय. स्पोर्ट्स सोडून किंवा खेळ सोडून त्यांच्या माध्यमातून 25,000 मुलींना मोफत सायकलचं वाटप केलं गेलंय. 2500 मोतीबिंदूंचं ऑपरेशन केलं गेलं. त्यानंतर आपण पाहतोय 1 कोटीच्या वरती निधी हा हॉस्पिटलांना दिला गेलाय आणि ते हॉस्पिटलाइज इक्विपमेंटसाठी दिला गेलाय. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जिथे चिवताईंकडे जी संकल्पना गेली मग ती पूर्ण झाली. अशा बऱ्याचशा गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. त्या आपल्याला सुद्धा काही गोष्टी माहीत नाहीत, काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत आणि या सर्व गोष्टी आहेत. परंतु ज्या पद्धतीने चिवताईंनी ही संकल्पना मनामध्ये आणली आणि सर्व पाठीराख्यांनी, साथीदारांनी त्यांना साथ दिली. सोबत नृपाल शेठ आहेत, आमदार भाई जयंत पाटील आहेत आणि अन्य मान्यवरांच्या साथीने या ठिकाणी आपण पाहतोय ही एवढी मोठी 5 लाखाची डे नाईट स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये, अलिबाग मुरुड रोहा मर्यादित ही स्पर्धा आपण याची देही याची डोळा या मैदानावर अर्थातच आझाद कुरुळच्या मैदानावर आपण या ठिकाणी पाहतोय. पॉवर प्लेची 2 ओव्हर पॉवर फटक समाप्त झालेली आहेत. आणि इथे मात्र इंटरेस्टिंग बाब ही असणार आहे, प्रसाद आता नाहीये मैदानामध्ये, यश नाहीये. त्यामुळे मधल्या फळीवर आता पूर्णतः जबाबदारी आलेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे राणा मोरे, ज्यांनी लगातारच्या 3 चेंडूंवर चौकार मारून स्वतःचा स्टँडर्ड आता थोडंसं उंचावलेलं आहे. आणि इथे मात्र ही जी विकेट आहे, ही जी पार्टनरशिप आहे किंवा ही जी महत्वाची जी बाजू आता एक धरून ठेवलेली आहे राणा मोरेने, ती आता मोडण्यासाठी, कंबर मोडण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक स्पेलमधील शेवटची ओव्हर घेऊन, कारण पहिली पॉवर प्लेची ओव्हर मनीष मोकलने टाकली होती, स्वतः कर्णधार लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने राणा मोरेसाठी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची एज बिहाइंड द विकेट, विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये अप्रतिमरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. फलंदाज बाद. टाइम टू अपडेट अँड अपग्रेड. बघा तुम्हाला अपडेट पण व्हावं लागेल आणि अपग्रेड पण व्हावं लागेल, कारण 30 धावा झालेल्या आहेत आणि या कारणास्तव पडलेला चेंडू थोडासा आतमध्ये आला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने, परंतु बॅटची इनर एज घेऊन कैवल्य पाटीलच्या हातामध्ये गेला आणि कैवल्य पाटीलच्या हातामध्ये गेलेला चेंडू कदाचितच निसटतो आणि निसटतो असं नाही. आणि यासाठीच कैवल्य पाटीलला अलिबाग तालुक्यामध्ये एक सर्वोत्तम विकेट कीपर म्हणून सुद्धा ओळख मिळालेली आहे. आणि त्या कैवल्य पाटीलच्या हातामध्ये गेलेला चेंडू आता मात्र सेफ रित्या या ठिकाणी कॅच झालेला आहे आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी येणार
मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती आहे. हौसले बुलंद असायला पाहिजे, यशाचं किंवा तुमचं टार्गेट हे सेट असायला पाहिजे, मग टप्प्याटप्प्याने ते टार्गेट पार करायला पाहिजे. अशा सर्व गोष्टी आहेत आणि ओव्हर बाय ओव्हर हे टार्गेट थोडंसं जवळ लांब येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनीष मोकल आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज या ठिकाणचा हा शॉट खेळलेला आहे कव्हर्समध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे एकेरी धावेंवर समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज राज बिरगावळे अतिशय चांगला खेळाडू आहे, याच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, कॅपाबिलिटी आहे आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची धमक सुद्धा आहे. प्रणित म्हात्रेचा आपण विचार करतोय, मागील मॅच मध्ये आल्या 2 षटकार या खेळाडूने ठोकले होते आणि तोच प्रणित यावेळी मैदानामध्ये आलाय. आता मात्र संघाला थोडंसं पार्टनरशिप किंवा 20-30 धावा बनवून द्यायची गरज आहे आणि आता गरज ही कशा रीतीने सुधारली जाईल किंवा धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं फार रंजकतेचं ठरणार आहे. प्रणित फिल्डिंगची व्यूहरचना चेक करतोय. इथे मात्र जर आपण 30 सर्कल मध्ये जर पाहिला तर शॉट थर्डमॅन आहे, फाईन लेग शॉट, फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना असताना कदाचित आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू फाटक सर टाकू शकते. यावेळचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, कारण ज्या पद्धतीने आपण गेस केलं होतं तशाच पद्धतीचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेटने या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर असणारा मनीष मोकलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जरूर पाहिलेला आहे. आणि मनीष मोकलची खासियत आहे, जरूर या ठिकाणी प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकण्याची त्याच्याकडे कॅपाबिलिटी आहे. वयाच्या कमी वयामध्ये बालवीरच्या मैदानावर त्याने क्रिकेटचे धडे घेतले, पिंट्या असू द्या, प्रसाद असू द्या, यांच्या मार्फत त्याने क्रिकेटचे धडे घेतले आणि आज एक कॅप्टन म्हणून या ठिकाणी खेळत असतात. यावरचा हा बॉल जास्त काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू होईल जमीनदोस्त, एका धावेचं कन्व्हर्जन होईल 2 धावेमध्ये आणि इथे मात्र 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना आता ज्या पद्धतीने धावा पहिल्या 2 षटकांमध्ये येत होत्या त्या धावांवर थोडासा लगाम लावण्याचा प्रयत्न केला. एकेरी दुहेरी धावांमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं गेलेलं आहे आणि मनीष मोकलची खासियत आहे तेच तरार गोलंदाजी करायची, कधी कधी एखाद्या चेंडूमध्ये व्हेरिएशन करायचं, एखादा चेंडू कधीतरी कट करायचा किंवा कदाचित एखादा चेंडू यॉर्कर टाकायचा, अशी मनीषची खासियत असतात. यावेळचा हा बॉल बॅटची एज लागून विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये पुन्हा एकदा जात आहे. फलंदाजाला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं आझाद मैदानावर राडा केलाय. ज्या पद्धतीचं पीएनपी चषकाचं आयोजन आहे ना, राडा करण्यासारखंच हे या ठिकाणी आहे. परंतु मैदानामध्ये ज्या पद्धतीची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, चूक केल्याशिवाय फाटक सर अनुभव मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कधी तुमची चूक सुद्धा कळत नाही. कारण मागील 2 ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न मनीष मोकलच्या माध्यमातून आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. एकेरी दुहेरी धावा बनवून दिल्या, फलंदाजाला थोडंसं प्रेशराईज केला आणि जूल थॉम्सन इफेक्ट, जे मेकॅनिकल इंजिनियर असतील, जे केमिकल इंजिनियर असतील, त्यांना माहित आहे प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढणार आणि टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढणार. आणि अशा पद्धतीच्या या वातावरणामध्ये थोडासा थंडावा आहे, मैदानामध्ये गरमी आहे, बाहेर थोडासा थंडावा आहे आणि या थोड्याशा टेम्परेचर च्या डिफरन्स मध्ये इथे मात्र मैदानामध्ये थोडासा संभ्रम या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मोहित, फुल टॉस बॉल, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात आहे सूरज आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि एका धावेवर फक्त समाधान मानावं लागेल. फलंदाजी करणारा 7700 जिजाऊ 11 चेंडरे या संघाला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या आपण निशाण पाहतोय. कारण ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा फाटक सर आल्या होत्या, त्या धावांवर लगाम कशा पद्धतीने लावावा हे जरूर काही या ठिकाणी एक्झाम्पल सेट केलंय मनीष मोकल याने. मग येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अर्थातच 12 चेंडूंमध्ये या धावा 35 धावा या डबल होऊ शकतात का, 60 मध्ये कन्वर्ट होऊ शकतात का, आता याचा विचार फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. कारण ही इंटरेस्टिंग मॅच आहे, ही महत्वाची मॅच आहे. ही जिंकली तर एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागणार नाही आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय
एक्स्ट्रा मॅच सुद्धा खेळता येणार नाही आणि लवकर घरी जाऊन आराम करता येईल, या सर्व गोष्टी मैदानामध्ये उपस्थित आहेत. परंतु जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेट आयुष्यात आणि कुठेच थारा नसतो. निशान, कपिल, आपण कालचा दिवस आणि आजचा दिवस पाहिला तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट किंवा ब्रॉडकास्टिंग प्रोलिंग या चॅनलच्या द्वारे केले जाते. तब्बल या स्पर्धेमध्ये 12 कॅमेरेज यूज केलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रक्षेपण, मग त्याच्यामध्ये अंपायर्स असतील, समालोचक असतील किंवा त्याच वेळेला आमचे DJ ऑपरेटर असतील किंवा त्यांची पूर्णपणे टेक्निकल टीम असेल, या सर्वांचं कार्य खऱ्या अर्थानं कॅमेऱ्याच्या द्वारे दाखवले जाते. तर प्रोलिंग वरती जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ना, या सर्वांना सपोर्ट करण्याची फार गरज आहे. मोहितच्या बॅटमधून यावेळी कव्हर रिझनमध्ये शॉट जरूर खेळलेला आहे. समीर चेंडू खाली आलाय, चेंडूने थोडंसं अनएक्सपेक्टेड वळण घेतलाय, परंतु एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये कसं होणार? चीते की चाल और बाज की नजर और दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते. अप्रतिमरित्या या ठिकाणी धाव घेतल्यात. प्रणीत आहेत, मोहित आहे, दोनही डावखुरे फलंदाज आहे, दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर आहेत आणि यांना गोलंदाजी करण्यासाठी आलेला चौथ्या षटकामध्ये भावेश चंदने पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करते आणि तोपर्यंत 37 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेल्या आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आपण स्क्रीनवर पाहू शकता, तिथे मात्र थोडासा गोलंदाज निराश झालेला आहे खेळाडूच्या कामगिरीवर आणि खऱ्या अर्थानं ही निराशा सुद्धा असेलच. तेज तरार चेंडू टाकला, बॅटची एज लागून या ठिकाणी गलीफ या क्षेत्रातून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता, तिथे मात्र सापडत धडपडत का होईना चेंडू जातोय सीमारेषा पार. संजीवनी चौकार. केतकीचा माळा संघाचे टीम ओनर आपले अजिंक्य दादा पाटील आहेत. त्यांच्या माध्यमातून या टीमला या ठिकाणी स्पॉन्सर केलं गेलेलं आहे आणि 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघाचे स्पॉन्सर अर्थात प्रथमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही टीम या ठिकाणी स्पॉन्सर केली गेलेली आहे. या स्पॉन्सरचं सुद्धा मी खरं तर धन्यवाद देईन आणि जणू काही आपण पाहतोय ज्या पद्धतीचं चित्र मैदानावर झालं ना, प्रेमात पडलेल्या आंधळ्याला आणि चहात बुडालेल्या पार्लेजीच्या बिस्किटाला वाचवणं जितकं कठीण होतं ना, तितकंसं हा चौकार वाचवणं कठीण होतं. जणू काही आपण पाहतो इथे मात्र तो चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या सर्व गोष्टींना अवलंब केला होता गोलंदाजाने आणि इथे मात्र लेग बाय स्वरूपाची धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड झालेली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. कदाचित 42 धावा, चुकीची दुरुस्ती करतोय, 42 धावा. 42 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणीत आहे, ज्याच्याकडे मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅबिलिटी आहे, परंतु संयम आता राखावा लागेल कारण गोलंदाज घातक गोलंदाजी करतोय. यावेळचा हा बॉल थोडासा फसव्या पद्धतीचा आहे. बॉल इज इन एअर, फिल्डर अंडर इट अँड टॅक्स इट सुबाबले. प्रणीत इज गॉन बॅक टू द पवेलियन. खेळा आजच्या दिवसामध्ये दुपारचा विचार केला तर प्रचंड गरम होत होतं आणि आता घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 9 वाजायला आलेले आहेत आणि आता क्लायमॅटिक कंडिशन्स पूर्णपणे चेंज झाल्या आहेत. आता आपण पाहिलं थोडंसं ड्यू फॅक्टर किंवा मॉइश्चर सुद्धा असणार आहे आणि चेंडू थोडासा ओलसर सुद्धा आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आता फटके खेळण्यामध्ये तुमची ताकद पाहिजे, तुमचा टायमिंग पाहिजे, तरच चेंडू सीमापार होईल. एखादा मिस टाईम फटका किंवा तुमचं परफेक्ट टायमिंग नसेल तर मात्र चेंडू सीमापार होऊ शकत नाहीये. कारण थंडीचं वातावरण आहे, परंतु या थंडीच्या वातावरणामध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण होत असताना बघा ना, सध्याच्या काळामध्ये निशांजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मागील 2 वर्षापासून जे टेनिस क्रिकेटमध्ये प्रोफेशनलिझम वाढलेलं आहे. एखादी बॅट घ्यायची किंवा 2 बॅट्स घ्यायच्या, त्याला कव्हर आणायचं, ती स्टाईलमध्ये बॅट घेऊन मैदानामध्ये जायचे, शूज 4 ते 5 हजार रुपयाचे घ्यायचे, परंतु परफॉर्मन्स करत असताना सिली किंवा छोट्या छोट्या मिस्टेक ज्या होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि इथे मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीचं स्टँडर्ड सेट केलेलं आहे PNP चषकाने आणि तशा पद्धतीच्या मॅचेस या काळानंतर होणारच. आणि जरूर काही आपण पाहतोय हा चेंडू जसे पापणी डोळ्यावर पडते ना पडते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये आणि सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे एकदम खाली सरपटी बॉल जो बोलतो ना आपण आगरी भाषेमध्ये, तशा पद्धतीचा बॉल हा आपण विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जाताना पाहिलाय. निर्धाव चेंडूने धावफलक कुठे हलत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 42 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आहे शुभम नांदगावकर. या खेळाडूकडे सुद्धा स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याची कॅपॅबिलिटी आहे. कशा रीतीने स्वतःला प्रूव्ह करेल. यावेळचा हा बॉल फुल टॉस आहे. LBW चा लाऊड अपील, लाईक बिफोर द विकेट, फलंदाज बाद.
तील 100वी विकेट या ठिकाणी पडलेले आहे. आमचे लॅपटॉप ऑफ दी लॅपटॉप धरणे सर सांगतायत आणि LBW नंबर 5 LBW झालेले आहेत. 100 विकेट्स टोटल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं धरणे सरांचं कौतुक निशान करावं लागेल, कारण ज्या पद्धतीचं ते कार्य करत आहेत. आज अलिबाग तालुक्यामध्ये असू द्या, रोहा तालुक्यामध्ये असू द्या, त्यानंतर मुरुड तालुक्यामध्ये असू द्या, यांच्यासारखं स्कोरिंग करणारा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. मग स्वतःची शीट घेऊन येणार, स्वतःचे वेगवेगळ्या रंगाचे पेन घेऊन येणार आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अप्रतिमरित्या स्कोरिंग या ठिकाणी करत असताना सन्माननीय अजिंक्य पाटील यांनी स्पॉन्सर केलेला संघ आपण गोलंदाजी करणारा संघ पाहतोय. रोहांशी 11 केतकीचा माळा आणि त्याच वेळेला 7700 जिजाऊ 11 चेंडरे हा संघ स्पॉन्सर केला. अर्थातच प्रथमेशजी पाटील यांनी आणि रोहनजी पाटील यांनी सुद्धा स्पॉन्सर केलेले आहे. दोघांनी हा संघ स्पॉन्सर केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या तीनही मान्यवरांचं मी या ठिकाणी कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीने सर्व स्पॉन्सरनी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपला संघ या ठिकाणी उपस्थित केला आणि बाकी सर्व खेळाडूंना आपल्या विभागातील असू द्या तालुक्यातील असू द्या खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिलेली आहे. कौतुकास्पद आहेत आणि त्या सर्व स्पॉन्सरचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला मोहित डाकी आहे आणि शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी निशांत पाटील, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेन्स केल्या होत्या, असा एक यंग टॅलेंट मॅन फ्रॉम रोहांशू 11 केतकीचा माळा संघाचा हा गोलंदाज यावेळी राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. मोहित डाकी समोर असेल, तेच तर्रार गोलंदाजीचा सामना आता करावा लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, पूल केलाय फटका, स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये जरूर होणार आणि मोहित डाकीकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट करण्याची कॅपॅबिलिटी आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 44 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. रोहांशू 11 केतकीचा माळा 7700 जिजाऊ 11 चेंडरे आपण संघ पाहतोय. या 2 संघादरम्यान जिंकलेल्या संघांमध्ये आपण ही मॅच निशाण पाहतोय आणि 44 धावा कदाचित कमी सुद्धा मानल्या जाऊ शकतात, कदाचित जास्त सुद्धा मानल्या जाऊ शकतात, परंतु येणारे 5 चेंडू ठरवू शकतील या दोनही संघांचं भविष्य या स्पर्धेमधील. पुन्हा एकदा आपण वळतोय निशांच्या गोलंदाजीकडे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला पूल केलाय, स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. मुझे दर्द होता है तो मैं जिंदा हूं, अगर मैं जिंदा हूं तो मैं लड़ सकता हूं, और अगर मैं लड़ सकता हूं तो मैं जीत भी सकता हूं. शॉर्ट आर्म पूल केलाय, स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुलचा फटका, सक्सेसफुल फटका, पॉवरफुल फटका, ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव, व्हाट अ शॉट. 100वा षटकार आणि यासाठीच वाव वाव मी 2 वेळा बोललो आणि धावसंख्येचा आलेख 50 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघ आपण पाहतोय. गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. बॅक टू बॅक सेकंड 6 बाय मोहित डाकी, वॉर्डन शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. वाले तेरा मुंह काला, मुंह पे लगा ले ताला, मैं झुकेगा नहीं रे साला. कारण या खेळाडूकडे पाहिल्यानंतर कदाचित संभ्रम सुद्धा मनामध्ये आणले. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचा विचार करतोय, परंतु ज्या पद्धतीने त्याने जे फटके सजवलेले आहेत ना, एक स्क्वेअर लेगच्या दिशेला सजवला, एक मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळला आणि यावेळी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यावेळचा हा बॉल सुद्धा भिरकावलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जमेची बाजू सूरज पाटील आहे, त्यामुळे फलंदाज मोहित डाकीला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. थँक्यू सो मच. हॅट्रिकच्या उंबरड्यावर होता, मोठा शॉट मारायचा होता, पुलचा फटका सजवायचा होता आणि तिथे मात्र मिस टायमिंग फटका, स्ट्रोक एक्झिक्युशन झालं नाहीये आणि इथे मात्र मिड विकेट रिजन मध्ये अचूकरित्या चेंडूला पकडलं गेलंय आणि फलंदाज मोहित डाकीला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज
मुनावर शेख मैदानामध्ये आलेले आहेत. शेवटचे मला असं वाटते 2 चेंडू येणं बाकी आहेत, परंतु निशांत पाटील आता थोडासा महागडा ठरलाय. आतापर्यंत त्याने 14 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केलेले आहेत. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है और लंबी है गम की शाम शाम ही तो है. मग आता मागील 4 चेंडूंवर 16 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत, 14 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. मग आता चांगले 2 चेंडू टाकून त्या धावा कव्हर अप करण्याचा प्रयत्न होईल का, पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मुनावर यावेळचा हा शॉट सुद्धा चांगला आहे, तडाखेबंद फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सूरजने सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवलंय आणि त्याच कारणास्तव एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये झालेलं आहे. आणि हे फार आवश्यक आहे. ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेलची कॅच सोडल्यानंतर त्या पद्धतीने अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने 200 रन्स करून त्या धावा चेस केल्या होत्या. त्यानंतर विश्वचषक सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. एखाद्या चुकीमुळे किती मोठं पराक्रम होऊ शकतो, कारण एखाद्या खड्याने ठेच लागते, डोंगराने कधी ठेच लागत नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये होत असताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळचा हा चेंडू भिरकावायचा होता, एलबीडब्ल्यूचा लाऊड अपील झाला. 1 धाव तर पूर्ण होणार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर लेग बाय स्वरूपाची ही 1 धाव आलेली आहे. आणि एका धावेच्या मदतीने खऱ्या अर्थाने 59 धावा फाटकसर झालेल्या आहेत. आणि मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की 60 धावा होणार आणि त्या 60 धावांचं टार्गेट आता मात्र रचलं गेलेलं आहे. कशा रीतीने पूर्ण केलं जाईल. फाटक सर, जाता जाता एकच प्रश्न विचारेन की या टार्गेटकडे तुम्ही कसं पाहताय? 30 चेंडू 60 धावा की 5 षटकं 60 धावा? धन्यवाद कपिल. आपण वळण आहोत पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे. अर्थातच सन्माननीय प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर विनंती असेल, नेक्स्ट मॅच प्रसाद 11 अलिबाग ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे सिया वॉरियर्स नागाव. अर्थातच सचिनजी राऊळ हे संघमालक आहेत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर माझ्या समवेत प्रसाद 11 अलिबाग संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. तर सिया वॉरियर्स नागाव या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी थोड्याच वेळात आपण टॉस पाहणार आहोत. माझ्या समवेत या ठिकाणी नागेशजीत आहेत आणि नागेशजीत, आतापर्यंत कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? कारण आता कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा आहे जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला खेळत असताना सुधारायच्या आहेत? तत्पूर्वी आमच्या हे दुसरे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊया आणि सन्माननीय प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हुईज कॉल? हेड इज अ कॉल आणि टॉस मात्र जिंकतोय प्रसाद 11 अलिबाग संघ. आपला निर्णय मात्र सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि माझा तोच प्रश्न असेल की आता कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला जास्त लक्ष द्यावं असं वाटतंय? सध्या तरी मागाशी मॅच आम्ही खूप चांगली म्हणजे जिंकलेलो मॅच हरलो, त्यामध्ये आम्हाला सध्या बॅटिंगमध्ये थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. वळणावत आपण सिया वॉरियर्स नागाव, आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता तुम्ही सुद्धा खेळत असताना कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा आहे किंवा तुझ्या खेळाडूंना तुला काय संदेश द्यायचा आहे? कशा पद्धतीने चुकांवरती मात केली पाहिजे? आता काय शेवटची मॅच आहे. जर ही मॅच हरलो तर इथून काय आम्हाला चान्स नाही. तर ही डू ऑर डाय मॅच आम्हाला जिंकायचीच आहे. हे प्रयत्न आम्ही पूर्ण 100% देऊ. शेवटचा प्रश्न असेल, PNP चषक 2024 या स्पर्धेबद्दल 2 शब्द. 2 शब्द म्हटलं तर इथं पूर्ण होणार नाही असं मी समजतो, कारण 1 नंबर आयोजन आहे आणि चांगला मस्त बरा वाटतोय. 3 तालुक्यामध्ये ही जी संकल्पना आहे ताईची 1 नंबर आहे. So news from the toss box, Prasad 11 Alibag won the toss and decided to ball first. Thank you. PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील. ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो. भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितजीत पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली.
रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं। अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे। भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले। सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली। ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले, तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला। राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी टीम यहाँ पे बल्लेबाजी के लिए उतर चुकी है। कितनी तमड़ा इस टीम को ये 60 रन बनाने की आवश्यकता है और इस वक्त 12 रन प्रति ओवर आते हैं तो यहाँ पे रन चेस हो सकते हैं, लेकिन गेंदबाज भी कच्चे गुरु के चेले है नहीं और उनकी गेंदबाजी में भी वो ताकत है, वो कॉन्फिडेंस है, वो होशियारी है और वो सब कुछ है जो मुकाबले में ज़रूरतें होती है वो पूरे करने की हिम्मत और हुकूमत भी रहती है गेंदबाजों की। गेंदबाज इस वक्त रत्नाकर मोकल हाशुरे से एक गेंदबाज बिलोंग करते हैं। पहली गेंद के ऊपर खंबा उखाड़ दिया, पहला बल्लेबाज जुर्र के योग पर आउट दी। अभी तक कल से लेके अब तक 5वां बोल्ड विकेट यहाँ पे हो चुका है और रत्नाकर मोकल जो हशूरा से गेंदबाज है उन्होंने पहली गेंद के ऊपर कैवेल्य पाटिल जैसे बहुत बड़े बल्लेबाज को ओपनिंग पार्टनर को मैदान से बाहर चलता किया है। क्या गेंदबाजी है, क्या कॉन्फिडेंस है हाई लेवल का। और ये देखिए मैच में अब देखो गेंदबाज किस तरह से किस हद तक गेंदबाजी करते हैं, मैदान में अपना तहलका मचाने में हमेशा कामयाब रहते हैं। इस साल हमने देखा कि कई मुकाबलों में इन्होंने विकेट हैट्रिक का भी पुरस्कार जीता है। 60 रनों की जरूरत, लेकिन पहली गेंद पर जिस तरह से खंबा उखाड़ दिया है गेंदबाज रत्नाकर मोकल ने, अपने गेंदबाजी का जो जलवा है दिखाना शुरू कर दिया है। अब ये चैलेंज खड़ा कर दिया है कि आपको 60 रन बनाने के लिए बहुत सारी मुसीबतों का सामना करना पड़ सकता है और लिज्जत के इज्जत के पापड़ बेलने पड़ सकते हैं। दोस्तों यहाँ पे बहुत सारा पसीना बहाना पड़ेगा आपको। अगर मेरी गेंदबाजी को आप ठीक ठाक खेलोगे, पावर प्ले में जब आपको मौका है ऊपर से खेलने का, तब भी आप यहाँ पे पहली ओवर में पहली गेंद पर आउट हो चुके हैं एक बल्लेबाज, केवल आउट हो गए। उसके बाद नए बल्लेबाज, यहाँ शॉट खेला बहुत ही अच्छा, अभिषेक नाइक ने तगड़ा प्रहार किया 6 रन के लिए। पिछले मैच में हमने देखा था अबू को 23 रनों की लंबी पारी खेली थी, जहां टीम डगमगा गई थी वहां पे अबू खड़े हो गए और उन्होंने रनों की बौछार लगाई और चौकों की पारी सजाई थी 23 रनों की। यहाँ पे रत्नाकर मोकल के सामने जरूर देखा एक पहले गेंद पर छक्का लगाया, उसके बाद थोड़े से जरूर गड़बड़ा गए। और रत्नाकर मोकल की बात करते हैं ना, तब ये गेंदबाज मैंने 1-2 साल से ही देखा है, इसके पहले हमने उसको देखा नहीं था। बट इस वर्ष 2023 और 24 के हर प्रतियोगिता में ये सर के ऊपर चढ़कर बोल रहा है, ये भी उनका नजारा आज भी नजर आ रहा है। क्या शानदार गेंदबाजी, बल्लेबाज कितने भी तगड़े हो, बल्लेबाज कितने भी चतुर चालाक हो, अपनी गेंदबाजी का तजुर्बा और अपनी गेंदबाजी का कॉन्फिडेंस हमेशा एक खास लेवल के ऊपर रखते हैं ऐसे गेंदबाज रत्नाकर मोकल। यहाँ पे खेला, कारपेट के सहारे गेंद कवर क्षेत्र में ट्रैवल कर रही है, फील्डर वहां पे पीछे मौजूद, यहाँ पर थोड़े से फंबल हो गए, बल्लेबाजों को शानदार मौका मिला, एक सिंगल रन का कन्वर्ट डबल में करने का एक आसान मौका मिल गया और इसी को जानते हैं चहलकदमी के साथ 2 रन पूरे किए और 2 रनों के साथ स्कोर बढ़कर जा चुका है दोस्तों 8 रन एक विकेट के नुकसान पे। 12 रन चाहिए प्रति ओवर। इस तरह से
रिक्वायर रेंडर को पूरा करना होगा। ये गेंद लॉन्ग ऑन पे आती हुई फील्डर मौजूद, गेंद को उठाया, लेकिन बल्लेबाज ने बहुत आसान तरीके से 1 रन पूरा किया। अबू बहुत होशियार बल्लेबाज है और अबू जानते हैं कि पिछले 4-5 साल से जो उनका फॉर्म है वो चर्चा का विषय बनता जा रहा है। अलीबाग तालुका में बाहर भी हो जाते हैं, बड़ी बड़ी प्रतियोगिता खेलते हैं और अच्छे अच्छे गेंदबाजों की पिटाई करते हैं। ऐसे ये बल्लेबाज है जिनका नाम है अभिषेक नाइक उर्फ अबू। स्ट्राइक बल्लेबाज इस वक्त मैदान पर मौजूद विघ्नेश कटोर, नौगांव के खिलाड़ी। यहाँ शॉट लगाया, बहुत शानदार शॉट, लेकिन फील्डर पीछे मौजूद। इस वक्त कोई गलती नहीं, गेंद को रोका, लेकिन बल्लेबाज ने भी बड़ी होशियारी के साथ, चतुरता के साथ 1 रन पूरा किया। टीम का स्कोर डबल डिजिट 10 रन, 1 विकेट के नुकसान पे। पहला ओवर समाप्त, 10 रन। कोई कुछ बिगड़ा कुछ बना ये अभी कह नहीं सकते, क्योंकि दोस्तों रन चाहिए प्रति ओवर 12 और टोटल चाहिए 60 रन। 30 गेंदों का सामना करना है और 60 रनों की मुकाबला जीतने के लिए दरकार है। और ऐसे वक्त मैदान में जरूर ओस पड़ी है और जितनी भी ओस की बूंदें गिरी है दोस्तों, यहाँ पे आप बहुत ताकत के साथ, टाइमिंग के साथ खेलोगे तभी शॉट बाहर जाएगा। अगर चौका मारने जाओगे तो गेंद यहाँ पे कारपेट के ऊपर से आएगी तो धीमे रफ्तार के साथ भागेगी और फील्डर को गेंद रोकने का मौका मिल जाएगा। ये नहीं चाहिए, मारना है तो पूरे ताकत के साथ मारो। ये होता है क्रिकेट, आज का आधुनिक क्रिकेट है। ओवर नंबर 2, मुनव्वर शेख, अलीबाग के गेंदबाज मुनव्वर शेख। जानते हैं पहले ओवर में गेंदबाज रत्नाकर मोकल 10 रन खर्च कर चुके हैं और एक बड़ा विकेट हासिल किया है। लेकिन उसके बाद मैदान में गेंदबाजी यहां बहुत ही जबरदस्त। आबू को यहां रोकना बिल्कुल, विघ्नेश कटोर को रोकना बिल्कुल नामुमकिन, क्योंकि विघ्नेश कटोर जानते हैं कि एक तरफ अबू खड़े हैं और एक तरफ मैं खड़ा हूं, और जहां मैं खड़ा होता हूं वहां से बड़ी बड़ी पारियां आई है इसके पहले भी और आज भी आ सकती है। ये उन्होंने यहां पे बता दिया। बड़ा छक्का खेलते हुए लंबा हिट खेला था, दर्शक दीर्घा के ऊपर से, बहुत शानदार शॉट। काबिले तारीफ बल्लेबाजी होती है दोनों के बीच में, अच्छी अगर पार्टनरशिप पनपती है तो मजा आ जाएगा दोस्तों। यहाँ पे एक तकनीक भरा शॉट, गेंद को सीधे खेला कवर क्षेत्र में, ये लंबा छक्का। शेखा पक्षाचा मान। धन्यवाद। रत्नाकर मोकल ने पहले ओवर में 10 रन खर्च के एक बड़ा विकेट हासिल किया, कवेल्य पाटिल को मैदान से बाहर किया। उसके बाद जब बारी आई यहाँ पे मुनव्वर शेख की गेंदबाजी की तो यहाँ पे जरूर पहली 2 गेंदों के ऊपर मार खा रहे, 2 छक्के यहाँ पे खर्च कर चुके हैं। और मुनव्वर शेख को ये पता होना चाहिए कि दोनों एंड के ऊपर, एक नौगांव के खिलाड़ी और दूसरी तरफ झिराड़ के खिलाड़ी, दोनों में दमखम है, दोनों में कॉन्फिडेंस है और दोनों में वो क्षमता है, कैपेसिटी है, कैपेबिलिटी है और वो खेल में कुछ भी कर सकते हैं, उलट फेर कर सकते हैं। ऐसे उनकी बैटिंग में ताकत है। इस तरह से मैदान में अब थोड़ा होशियारी के साथ मुनव्वर शेख को गेंदबाजी करने का प्रयास करना पड़ेगा, क्योंकि पहली 2 गेंदों के ऊपर छक्का खाने के बाद अब मैदान में विकेट की तलाश में उनको भागना होगा, क्योंकि विकेट की तलाश उनकी खत्म नहीं होती तो बल्लेबाज टूट पड़ने के लिए वहां पे खड़े हैं और ये अवश्य टूट पड़ेंगे, इसमें कोई संदेह की बात नहीं। हमारे अपडेट्स करने वाले बहुत अच्छे स्कोरर, रायगढ़ में उनका कोई हाथ नहीं पकड़ता, दरने गुरुजी हमारे साथ बैठे हुए बगल में। ये भी शानदार शॉट, ये भी गई गेंद सीमा रेखा के बिल्कुल बाहर, करारा स्ट्रोक 4 रन के लिए। एक ओवर टेंशन देने वाली थी रत्नाकर मोकल की और ये ओवर टेंशन लेने की बात हो गई, लेने के देने न पड़ जाए। ये एक स्टोरी यहाँ पर बहुत जबरदस्त संघर्ष में बता रहे हैं हम लोग। बल्लेबाजों में वो खुमार है, बल्लेबाजों में वो दर्जेदार क्वालिटी बल्लेबाजी है और आज रुकने से रोकते नहीं। बिल्कुल खतरनाक बल्लेबाजी दोनों एंड पर हो रही है।
दोनों की क्षमता और उसका चेक कर रहे दोनों बल्लेबाज अपनी अपनी तरफ से। नवगांव से और झिराड़ के दोनों बल्लेबाज आज पूरी तरह से मैदान में चमक दिखाते हुए चमक दमक के साथ खड़े हैं और जानते हैं 60 रन चाहिए तो यही बल्लेबाजी और यही प्रकार की बल्लेबाजी आपको जितवाएगी और यही सोच के साथ बल्लेबाजी कर रहा है इस मैदान पर। टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 27 रन। तकरीबन मुकाबले में बल्लेबाज टेंशन बढ़ाने वाली बैटिंग कर रहे हैं, गेंदबाजों के ऊपर खौफ निर्माण कर रहे हैं। यहां कारपेट के सहारे गेंद गैप शॉट 4 रन के लिए। है तो पिछला मुकाबला उन्होंने 23 रनों की बैटिंग की थी। इसके बाद यह मुकाबला भी उसी के नक्शे कदम चलते उन्होंने एक छक्का और एक चौका जड़ा और 13 रनों की नॉट आउट पारी यहां पे खेल रहे। कोई जबरदस्त संघर्ष कर रहे बल्लेबाजी में। गेंदबाजों के ऊपर बहुत सारा हावी होके शॉट खेलने का जो उनका प्रदर्शन रहता है वो काबिले तारीफ रहता है हमेशा। आज की रात जैसे आगे बढ़ती जाएगी यह क्रिकेट और संगीन और रंगीन होती जाएगी क्योंकि चारों तरफ देखिए फ्लड लाइट्स लगे हुए हैं और थोड़ी ओस पड़ी क्यों ना हो क्रिकेट का दमखम वही रहता है जो हमेशा होना चाहिए अलीबाग में। अलीबाग वाले क्रिकेट के लिए बहुत फेमस हो चुके हैं आजकल। रायगढ़ डिस्ट्रिक्ट में काफी सारी प्रतियोगिता होती रहती है और यहाँ पे बल्लेबाज को आउट करा दिया है। धन्यवाद अभिषेक नाइक। हालांकि गेंदबाजों के रडार पर पहले से ही थे क्योंकि अभिषेक अगर रुकते हैं तो मुकाबला बिल्कुल पॉकेट में उड़ा के ले जाएंगे ये जानते हैं। लेकिन अभिषेक नाइक को आउट नहीं करते तो ये हो सकता है, लेकिन अभिषेक को आउट करेंगे तो मुकाबला हमारे पकड़ में आ सकता है और हम इस प्रतियोगिता में आगे बढ़ सकते हैं। और इसी तलाश को खत्म किया और अबू को मैदान से बाहर किया। ठीक याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेत त्यांचा आपण यथोचित सन्मान घेतोय। 18 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष समोर आहे आणि सामना जितका इंटरेस्टिंग आहे त्याच वेळेला मान्यवर मंडळी सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित असताना त्यांचा सन्मान घेणं ही अर्थातच या व्यासपीठाचा प्रोटोकॉल ठरतो। या निमित्तानं रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र शेठ वाजंत्री इथे उपस्थित झाले आहेत। कोकबनचे आमचे वाजंत्री साहेब त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी ॲडव्होकेट आस्वाद पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हरिश्चंद्र शेठ वाजंत्री यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान PNP चषक 2024च्या निमित्तानं करायचा आहे। नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल तसेच आता छावा नवा। कोळी समाजाचे अध्यक्ष न्हावा विभागातील सुरेश भाऊ पोस्तांडेल आणखी 2-3 सन्मान आहेत। सुरेश भाऊ पोस्तांडेल यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे। सुरेश भाऊ पोस्तांडेल यांना मी विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि ॲडव्होकेट आस्वाद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील साहेब या ठिकाणी सन्मान करतील सुरेश भाऊ पोस्तांडेल यांचा। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रोहा तालुक्याचे सहसंपर्क प्रमुख विनायक कटोरे उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। विनायक कटोरे यांचा सन्मान केला जातोय। तसेच युवा सेना चणेरा विभागाचे जयजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जयजी पाटील व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचा सन्मान करतोय आपण। तसेच नव्या विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते महादेव शाबासकर यांचाही सन्मान करण्यात येईल। विकास तांडेल विकास तांडेल हे शेतकरी कामगार पक्षाचे नावे विभागातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेत। विकासजी तांडेल यांचा सन्मान करण्यात येईल। तसेच शेकाप कार्यकर्ते नावे विभागातील जयंता तांडेल यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे।
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीसांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कारण PNP चषकामध्ये इथे उपस्थित होणारे प्रत्येक मान्यवर मंडळी शेतकरी कामगार पक्षाचे एक सन्मान सर जयंत तांडेल उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर वळतोय आपण समालोचन कक्षामध्ये आणि धन्यवाद व्यक्त करतो ॲडव्होकेट आस्वाद पाडी साहेब, जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष रायगढ़. थैंक यू संदीप. मुकाबला बहुत ही रंगीन बनता जा रहा है. एक छक्का और उड़ा दिया बल्लेबाज ने, काफी पावर स्ट्रोक लगाया था विघ्नेश. विघ्नेश कठोर अब जरूर ताव पर आ गए हैं. शानदार शॉट लगाया था इसके पहले और छक्का जड़ा था. गेंदबाज के ऊपर काफी प्रेशर डाल दिया था शॉट खेलते हुए. अब विचार करना पड़ेगा गेंदबाजों को कि 60 रन अगर नहीं देने हैं तो किस टाइप की गेंदबाजी करनी चाहिए. बल्लेबाज काफी धुआंधार शॉट लगाते हुए 60 रनों तक हर तरह से पहुंच पाएंगे ऐसा लग भी रहा है, क्योंकि क्रिकेट एक अनिश्चितता का खेल है और यहाँ हो भी सकता है कुछ भी. बहुत बढ़िया फील्डिंग, दूर के क्षेत्र से भाग कर गए, गेंद के ऊपर कंट्रोल किया, गेंद को थ्रो किया और एक अच्छा थ्रो मैदान में नजर आता हुआ. टीम का स्कोर 41 रन, 60 की दरकार 41 रन बन चुके हैं और 13 गेंदों के ऊपर 19 रनों की अभी भी जरूरत यहाँ पर होगी. और बल्लेबाजी जिस तरह से जारी है ना, यहाँ पे लग रहा है बल्लेबाज हावी हो रहे हैं. यहाँ पे देखो थर्डमैन पोजीशन पर गेंद तेज गति से भाग रही है और मुझे लगता है गेंद एक नहीं मानती, हो जाएगी फरार 4 रन के लिए. नवगांव के विघ्नेश कठोर की तारीफ करना चाहूंगा, क्योंकि उस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं कि मुकाबला बस हमारे पॉकेट में आना चाहिए. और मैं उसको ये बताना चाहूंगा, जिंदगी एक सड़क है, मस्ती से चलते रहो, आते उतार चढ़ाओ, बस गियर बदलते रहो. और ये गियर ऐसे बदल रहे हैं कि उनकी गाड़ी अब टॉप गियर पे चल रही है और मुकाबला जिताने की शानदार कोशिश इस वक्त कर रहे हैं. पता नहीं अब गेंदबाज मन में क्या सोच रहे हैं, कोई एकादा चमत्कार ही यहाँ पे टीम को बचा सकता है. 7700 टीम को यहाँ पे बहुत ही मुश्किलें आ चुकी है और विकेट की तलाश में भाग रहे गेंदबाज. यहाँ पे एक बड़ा शॉट, हवाई फायर 6 रन के लिए. धन्यवाद. जय पाटलकर ने ऐसा शॉट खेला, बिना पासपोर्ट हवाई सफर करने वाला इस शॉट नजर आया है दोस्तों. यहाँ पे फील्डर पीछे खड़े हैं, 1 रन पूरा दूसरे की यहाँ पर कोशिश और दोनों रन बनाने में कामयाब दोनों बल्लेबाज. दोनों में आई कांटेक्ट बहुत बढ़िया है, अच्छी तरह से तालमेल मैदान में नजर आ रहा है और मुकाबला बिल्कुल आसान बना दिया है बल्लेबाजों ने. 10 गेंदों में 7 रन, मुकाबला बिल्कुल क्लोज आ चुका है और मुझे लगता है अब बल्लेबाजी करने वाली टीम हर हालत में यह मुकाबला जीतना चाहेगी. एक गेंद धीरे धीरे सरक रही है बाउंड्री लाइन के उस पार 4 रन के लिए. जीत का अंतर कम कर दिया है. चौके ने यहाँ पर पारी को बहुत अच्छी तरह से सजाया है. मुझे लगता है विघ्नेश कठोर आज बहुत ही कठोरता के साथ पेश आ रहे हैं और जिस तरह से उनका सरनेम है कठोर, वो बन गए हैं डेंजरस कठोर. जय मार रहे, जय ने मारा, जय पाटणकर ने इस शॉट को खेला था दोस्तों.
गलती माफ हो। यहाँ पे बहुत अच्छी शॉट, मुझे लगता है अब ये मुकाबला जीतने से कोई रोक नहीं सकते यहाँ पे। और रॉयल्स 11 केतकी तमिळनाडु टीम जिस तरह से बैटिंग कर रही है ना दोस्तों, यहाँ पे मुकाबला उनके लिए पहले से आसान बना था। हालांकि पहले 2 विकेट चले गए, लेकिन उसके बाद जिस तरह से कंट्रोल बैटिंग की और जिस तरह से पीछा किया, वो बहुत सारी गेंदें शेष रखते हुए इस मुकाबले को पकड़ में ले लिया और जिताया। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। विघ्नेश कठोर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घ्यायला स्टेजवरती यायचा आहे। 9 चेंडूमध्ये 30 धावा करणारे विघ्नेश कठोर आपण ठरलात सामनावीराचे मानकरी, आपण स्टेजवरती येऊन पुरस्कार घ्यायचा आहे। विघ्नेश कठोर। रोहांशू 11 केतकीचा माळा या संघाचे संघमालक